तुम्ही सध्या घरात असाल तर कृपया बाहेर जाऊ नका, कारण राज्यात तापमानाचा पारा फक्त वाढत नाहीये तर तो धोक्याच्या पातळीवर पोहोचलाय। अकोल्यात 46.9 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेले आणि हा आकडा घाबरवणार आहे। अकोला सध्या जगातल्या सर्वात गरम शहरांपैकी एक बनलंय। अकोल्यात 7 वर्षांपूर्वी 9 एप्रिल 2019 ला 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती आणि सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या 2 दिवसात हा रेकॉर्ड सुद्धा मोडला जाण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। अकोल्यात दुपारी रस्ते ओस पडलेत, लोक घराबाहेर पडायला घाबरतायत, इतकी परिस्थिती गंभीर आहे। पण खरी भीती आकड्यांमध्ये नाही तर मृत्यूंच्या संख्येत आहे। लातूरमध्ये उष्माघाताने 3 मृत्यू झालेत। सुदृढ तरुणांपासून ते लहान बाळांपर्यंत अनेक जण यात दगावलेत। नागपूरमध्ये ही परिस्थिती तितकीच भयानक आहे। 75 वर्षांचे लक्ष्मण पाटील बसने प्रवास करत होते। काटोल बस स्टॉपवर उतरल्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला। डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज उष्माघात म्हणजेच बाहेर प्रवास करणं सुद्धा रिस्की झालंय। आणि या सगळ्यात एक वेगळीच गोष्ट हिंगोलीमध्ये पाहायला मिळाली। लग्नात पाहुण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी मंडपात स्प्रिंकलर बसवले गेले। या सगळ्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे की ही फक्त सीझनल हीट नाहीये, ही एक्स्ट्रीम सिच्युएशन आहे। शरीर डिहायड्रेट होतं, मेंदूवर परिणाम होतो आणि काही मिनिटातच परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते। त्यामुळे पाणी पिणं, उन्हात बाहेर न पडणं आणि शरीराचे सिग्नल्स लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे महत्त्वाचं काम नसल्यास शक्यतो घराबाहेर पडू नका। भरपूर पाणी प्या, स्वतःची काळजी घ्या आणि फॉलो करा लगावबत्ती।